मुंबई लोकल, तिची गर्दी आणि त्या गर्दीत हरवलेल्या हजारो कहाण्या. पण काही कहाण्या त्या गर्दीत नाही तर काळोखात जन्म घेतात आणि तिथेच राहतात कायमच्या. आज आपण अशाच एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत, डबा क्रमांक 8च्या त्या भयाण रात्रीची. एक साधा नियम आहे जो सगळेच म्हणतात, मध्यरात्रीनंतरची शेवटची ट्रेन कधीच पकडू नये. पण कधी कधी काय होतं ना, कामाचा ताण, घरी पोचायची घाई, माणूस असा निर्णय घेऊन बसतो ज्याची किंमत त्याला आयुष्यभर चुकवावी लागते. तर ही गोष्ट आहे अविनाशची, एक अगदी सामान्य रेल्वे कर्मचारी. त्याचं कामच असं होतं की त्याला रात्री अपरात्री रेल्वे ट्रॅकवर फिरावं लागायचं. म्हणजे रात्रीचा प्रवास त्याच्यासाठी काही नवीन नव्हता, पण ती रात्र मात्र नक्कीच वेगळी होती. ठिकाण होतं ठाणे स्टेशन, मुंबईच्या लाईफलाईनचा एक महत्त्वाचा थांबा. दिवसा गजबजलेलं असतं, पण रात्री तिथे एक विचित्र, अस्वस्थ करणारी शांतता पसरलेली असते. आणि वेळ होती रात्रीची 1:45. ही अशी वेळ असते जेव्हा अख्खं शहर झोपलेलं असतं आणि फक्त काही मोजक्याच गोष्टी जाग्या असतात, काही चांगल्या आणि काही खूप वाईट. त्यात भर म्हणून वातावरणही तसंच होतं. पावसाळी रात्र होती आणि सगळीकडे दाट धुक्याची चादर पसरली होती. म्हणजे समोरचं काहीही स्पष्ट दिसत नव्हतं. जणू काहीतरी अशुभ घडणार असल्याची ती एक प्रकारची चाहूलच होती. आणि त्याच वेळी कसारा बाजूने एक रिकामी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. ती सरळ कारशेडला जात होती, म्हणजे प्रवाशांना बसायची परवानगी नव्हतीच. पण अविनाश, त्याला घरी पोचायची खूप घाई होती. त्याने नियम मोडला आणि एका पूर्ण अंधार असलेल्या डब्यात उडी मारली. आणि हाच तो निर्णय होता जो त्याला आयुष्यभर लक्षात राहणार होता. त्याला वाटलं होतं की डब्यात तो एकटाच आहे, पण त्याचा हा गैरसमज होता. तो एकटा नव्हता. डब्यात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्याला 2 विचित्र गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे डब्यातलं तापमान एकदम खाली घसरलं होतं, जसं काही आपण फ्रीझरमध्ये उभे आहोत. आणि दुसरं म्हणजे डब्यातले दिवे पूर्णपणे बंद होते. एक भयान जड शांतता पसरली होती. अविनाशच्या मनात एक भीती दाटून आली. त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि तो प्रकाश शोध त्या अंधारात फिरवला. त्याला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती, नक्की डब्यात कोण होतं. आणि तेव्हा त्याला ते दिसलं. डब्याच्या बरोबर मध्यभागी एक माणूस उभा होता, ज्याने काळा कोट घातलेला होता. तो माणूस इतका स्थिर उभा होता जणू एखादा पुतळाच, आणि छताकडे एकटक पाहत होता. अविनाशने त्याला आवाज दिला, पण समोरून काहीच उत्तर नाही, काहीच हालचाल नाही. मग त्या माणसाने हळूच आपली मान खाली वळवली आणि ते दृश्य बघून अविनाशच्या काळजाचा ठोकाच चुकला. कारण त्या चेहऱ्यावर डोळे नव्हते. डोळ्यांच्या जागी होत्या फक्त 2 खोल काळ्या रिकाम्या खोबण्या. अविनाश इतका घाबरला की तो दुसऱ्या डब्यात पळायला निघाला. त्याने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण तो जाम झाला होता, तो अडकला होता. आणि इथून सुरू झाला एक भयानक खेळ. एक असा खेळ जिथे नियम बनवणारा दुसराच कोणीतरी होता आणि अविनाश फक्त एक अडकलेला जीव होता. आता सुटकेची कोणतीही आशा उरलेली नव्हती. अचानक त्या रिकाम्या ट्रेनचा वेग इतका वाढला की तो अमानवी वाटत होता. स्टेशननं एका पाठोपाठ एक मागे सुटत होती, पण खिडकी बाहेर फक्त काळा कुट्ट अंधार दिसत होता. अविनाश आता त्या धावत्या शवपेटीत पूर्णपणे अडकला होता. ती काळा कोट घातलेली आकृती आता अविनाशच्या दिशेने येत होती, पण ते चालत नव्हती. ती हवेत तरंगत होती. तिचे पाय जमिनीच्या वर होते आणि तेही पूर्णपणे उलट्या दिशेला वळलेले होते. आणि तिच्या हातात होती रक्ताने माखलेली एक जुनी रेल्वेची साखळी. त्या विचित्र आकृतीने आपला जबडा उघडला आणि एक असा आवाज बाहेर पडला जो या जगातला वाटतच नव्हता. तो आवाज म्हणाला, ह्या डब्यात जो चढतो तो इथलाच होऊन जातो. तू माझा रस्ता अडवलास. अविनाशने स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्या अमानवी शक्तीपुढे तो पूर्णपणे हतबल ठरला. त्याच्यासोबत पुढे काय झालं ह्याचा पुरावा फक्त एकाच ठिकाणी कैद झाला, तो म्हणजे त्याच्या मोबाईलच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती ट्रेन कळवा कारशेडमध्ये पोहोचली, तेव्हा सफाई कर्मचारी त्यांच्या रोजच्या कामाप्रमाणे आत शिरले. डब्याच्या आत त्यांना फक्त अविनाशचा मोबाईल पडलेला सापडला. अविनाश तिथे नव्हता, त्याचा मृतदेहही नव्हता. तो जणू काही हवेतच गायब झाला होता. त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये एक धरकाप उडवणारं दृश्य होतं. अविनाश हवेत टांगलेला दिसत होता, जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याचा गळा दाबत होती. त्याचा श्वास घुसमटत होता, तो तडफडत होता. आणि व्हिडिओच्या अगदी शेवटच्या सेकंदाला तोच डोळे नसलेला चेहरा कॅमेराच्या एकदम जवळ येतो आणि मोबाईलच्या स्क्रीनवर रक्ताने काहीतरी लिहितो, पुढचा थांबा, नर्क. अविनाशचं नक्की काय झालं हे कसं गूढ बनून राहिलं जे कधीच सुटलं नाही.
त्याचा प्रवास त्या रात्री सुरू झाला होता, पण तो कदाचित अजूनही संपलेला नाहीये. तो व्हिडिओ पुरावा म्हणून असूनही अविनाशचा देह कधीच सापडला नाही. त्यामुळे रेल्वेच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये त्याची नोंद फक्त बेपत्ता म्हणजेच मिसिंग अशीच केली गेली आहे. पण तिथले इतर रेल्वे कर्मचारी सांगतात की ती कथा तिथेच संपलेली नाही. रात्रीच्या वेळी त्या डबा क्रमांक 8 मधून आजही कुणाच्या तरी काळीज चिरणाऱ्या किंकाळ्या ऐकू येतात. तर मग प्रश्न तोच आहे, जर अविनाश खरंच बेपत्ता आहे तर मग त्या डब्यातून येणाऱ्या त्या किंकाळ्या आजही कोणाच्या आहेत?